स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. डबल केरू दाभाडे, या केरू नाना दाभाडे, हा हा बाकीचे दाब देणार लीलाबाई गोपाळराव गावडे, गोपाळराम भाऊ गावडे आहेत का कोणी मोठे देवदेश पाटील गोवा खांडगे, अनुसया तुकाराम खांडगे, पाटील गोवा गीता खांडगे, शरद कुशाल खांडगे, अवधूत कुशाल खांडगे, अश्विनी कुशाल खांडगे, नावं येतात आहेत का सगळी? संजय रामदास खांडगे, एवढे असतील. शामुनाबाई रामदास खांडगे, श्यामकांत भिकाजी खांडगे, सुशीला बाळू बोंबे, पुष्पा शिवाजी ढोमे, सुरेखा दळिंदर वळसे, राजेश दत्तात्रय खांडगे, सुप्रिया दत्तात्रय खांडगे, अजित दत्तात्रय खांडगे, संतोष दत्तात्रय खांडगे, संगीता दत्तात्रय खांडगे आणि राणा देवगाव. ऐका ना, आहे ना, तहसीलदार साहेबांचा आदेश झालेला आहे. त्याच्याप्रमाणे आपण रस्त्याच्या बाबत कारवाईला सुरुवात करणार आहोत. तुम्ही काय आणले? नंबरची काय हा मग बोला ना. गाडी मोठी गाडी म्हणते ती काढा मग. हा ती गाडी काढा. गाडी मोर ही गाडी पुढे घ्या. बंद करायला सांगा. मोजणीवाले कुठेच आहेत? हो ही गाडी पुढे घ्या. मोजणीवाले एवढे त्या जीसीबी यायचं मोजणीवाले सर्व मोजणीवाले कोणी नाही. सर्वर आलतं ना. सर्वर आहे. बाबू ते रामदास येत आहे कसे फिक्स कसे करणार त्यामध्ये आहे ना पूर्ण आहे. हो रोड तुम्ही काय केले? त्या आदेशावर काय आहे का? आम्ही रस्ता द्यायला तयार असेल तुम्ही काय नक्की विचारताय? नाही मी कायदेशीर प्रोसिजर विचारितोय. द्यायला तयारी ते करतील फिक्स, त्याच्याबद्दल वाद नाही. काय आम्ही काय आमचं रस्ते कधी आडकाठीच नाही. आमचं फक्त पॉईंट काय आहे, सर्वेअरनी पॉईंट फिक्स केलेत ना, फक्त व्यवस्थित त्याच्याप्रमाणे घ्या तुम्ही. हां ठीक आहे, चालतं चालतं. चला ठीक सर्वे आहे. बांधानी येतं, सर्व बांधानी घ्या. जिथं काय आमचं नाही आहे आम्ही तिथं पुढे आम्ही पुढं थांबतो. हां हां चालेल. साहेब सगळं पूर्ण कायदेशीर करा. कायदेशीर इथं बेकायदेशीर नाही. गेला का इकडे 223 226 आणि त्या गटाची मोजणी झाली तिकडून तिथं त्याचा इकडून 223 आणि आपला 205 तिकडून सुद्धा एक पॉईंट बघून याला लक्षात बघू रामदास येतो फोन करायला पाहिजे मग काही पाणी निघालं साहेब हा बोले ना नंतर रावलेला येतो नाही थांबा मी सांगतो तुम्हाला. हा बोले ना त्यावेळेस त्यांनी का हा मधला सेंटर धरला पण हा मुळातच बोले ना मुळातच होता. नाही तर ते ना समोरची बाउंड्री सांगा, आत्ताची बाउंड्री सांगा कुठे? आताची बाउंड्री ना हे बघा आताची बाउंड्री आहे का? कुठला पोल? हे पोल आहे काय बघा, हे सर्वे नंबरचा बांध आहे का? कॉन्क्रीटचा पोल. हे बघा सर्वे नंबरचा बांध आलेला आहे. मोजणी झालेली आहे गटाची. बरोबर आहे का? सरकारी मोजणी झाली. आता हे काय म्हणतात इथं आता निघता हे असं नाही हे माफ झाले तुमच्याच माणसाने माफ केलेली. थांबायचं बोलायचं नाही. जे आहे ते आहे. खातेदार बोलून त्यांना लावून द्या इकडं. जे आहे ते आहे. इकडं सरलं तिकडं सरलं हे नाही. हे थांबे. ए यार, तुम्ही मध्ये काय वातावरण वाढायचं? जे आहे ते आहे. जे उघडं दिसतंय ते उघडं दिसतंय. याच्यामध्ये काय विषय कसा काय आला मला हे सांगा तुम्ही. त्यावेळेस का नाही तुम्ही बोलले? कसा काय आला हे मला उत्तर द्या बरं तुम्ही.
हा बोला, हा तुमचं चालू त्यांची लाईन होती म्हणून. हा चालेल लाईन त्यांची सगळीकडची. हा बोला तुम्ही हा, जाणीव बरोबर आहे. हा, बरं, हा. तुमचं मेजरमेंट येईनच ना. हा, तुम्ही टेप मापा, टेपनी मापा आणि मग तुम्ही व्यवहार करा. तिथून टाकला ना स्टेट टेस्ट बोलत जाते त्या तेवढं मुलीची कागदपत्र आहे त्याच्या होईल, तसं काय नाही एवढं काही त्याच्यामध्ये हे नाही. हा ते करतील बस, त्याच्यामध्ये काय वावरातून द्यायचं आकडे तिकडे झालेले आहेत, ते करतील त्याच्यात वाढणार. जसं पोल आहे तसंच वाढणार. ते काय पोल रवलत नाही, ते काय येडं म्हणून रवलं. हो हे बघा, ह्यो पोल इथं आलाय बरं का. आणि तुम्हाला वावरांच्या मी मोजण्या दाखवतो. ज्यावेळी असं तिरक आले का त्यावेळेस आम्ही लोकांना तिरकी पुढे वावर काढ. तुम्हाला पुढं डाम दाखवतो. नाही सरळ नाही बा, सरळ नाही. तुम्ही नकाशा काढा, काढा. यांची बाजू आत आलेली, आमची बाजू बाहेर गेली बा. कधी काढा नकाशा. तुम्हाला काय बरं, तुम्ही ते साहेब मोदी झाली ना, ते डांबरावून त्या परमान तुम्ही चाला ना बरं का. हा बस, जे मोजमाप झाले तसं तुम्ही करा ना. काय लागलं त्यांनीच रावलंय. मला एक सांगा, हे जे लावलं इथं, हा बरोबर. हा सेंटर आहे. हा सेंटर आहे. हे ही पहिलं काय माहिती आहे का, मोदीला जे सह्याद्री रस्ता ना, रस्ता दिलाय पहिला. हा सेंटर आहे. हा सेंटर आहे. हा सेंटर तिकडे सेंटर आहे सगळं. आणि दुरुस्ती आधीमध्ये 12 फूट झाले असे. त्याच्यामध्ये 1.75 आहे, दुरुस्तीचं लेटर आहे सगळे. त्याची बाउंड्री हा ही बाउंड्री. हा बा. ही बाउंड्री आणि इथे आहे ना थोडं सिरके हा मग मी तेच सांगतोय, जे नकाशा प्रमाणे आले ना ते आले. ते बरोबर करतील. सोडून देऊ आपल्या काय हा, बस. मग तुम्ही असं नका म्हणून इथं रावलाय तिथं नाही असं नका करू. असं मला म्हणा. थोडंफार हाती राहतात फरक राहील. सर मोजून झाले काय नाही कॉन्क्रीटचं म्हणजे तुमचे मग हा कधी माफ तुमच्या पोराने रावलंय आणि आपलं तुमचं पोर होतं. असं काय करणार ते अहो तुम्ही हे 12 नद्या काढूच नका. मला काय नाही म्हणायचं. विषय. हा, तुम्ही जाणीव काय करतील सांगा ना आता. जास्त काय करणार? तुम्ही काय म्हणता मी काय म्हणलं हा बरं एवढं मला हे बघा इकडे रावलं असं नका म्हणून मला हे म्हणा. Direct मुंबईला बोलावलं इकडं बांबत हे थोडी. ना जेव्हा रस्ता आहे ना लाजून ते थोडं यांच्या बाजूने इकडं हे बघा सरळ करा काय नको बोलू. नाही बोलू दे भाऊ. त्याच्यानंतर कसं कसं होणार आहे परत? कचकचा काय विषय नाही. ते अधिकारी ते करून देतील. नसलं पाच आहे काय करायचं. वरही वाकडं झालं. तुम्हाला वरही दाखवतो मी. नाही त्या खाली म्हणले त्याचा विषय नाही. आम्ही तिरकं दिले. वरचं नाही संबंध आमचं आमचं हा, इथलं, हा, बस. बाउंड्री खालची बाउंड्री हा, बस, बस. जसं तुम्हाला दाम आहे ना तसं तुम्ही रस्ता करा. आमचं काही म्हणणं काही म्हणणं नाही. बदल तो थोडा क्रॉस जरी झाला तरी त्याला हरकत नाही. टायमाला इथं रे ना 12 फुट 1.75. आता हे म्हणतात ना 12 आदेशमध्ये पण 1.75 आहे. आत्ताच्या पण नवीन आदेशमध्ये दुरुस्तीमध्ये 1.75 आहे. मंदिरा बसला बोल. तिथून दूर लावायची इकडे लावा. तुम्ही म्हणता ना ऐकाय का तुम्ही म्हणता त्याची दूर ऐका तसंच म्हणतोय मामा. ऐका ना हे सर्व आहे ना हे तर तुम्ही मध्ये दर्शन का नाही. हा मध्ये सर्वे नंबरचे आता जी लोकांना वावर आम्ही तिरकी काढून दिल्यात पाठ त्याचं काय करायचं. हे रामदास शेटला इथं दिलं याचं काय. जी सरकारी मोदी झाली हीच आहे ना. काय आता मला काय माहिती. नाही मग जी सरकारी मोदी केली सरकारच लोकांनी केली का खाजगीचं नाही ना केली. हे काम पहिलं राहूनच नाही याच पद्धतीने हो मला काय आम्ही नाही म्हणत ना. 1 नंबरचा बरोबर आहे. हा मग ह्यो 1 नंबरचा बरोबर आहे. बरोबर आहे ना. मग जी वावर अशी तिरकी तुटल्या तुझा माझा आहे ना. हा हा तुझा माझा आहे ना. हा बरोबर हा आहे ना बरोबर. बरोबर. आता बबन तुझा हा इथला पॉईंट बरोबर आहे का? सर्व नंबर आता आमचं सगळं वावर इथून तिथपर्यंत मध्ये काय कशाला काय पण बघू तुम्ही कुठे बोल राहिले काय केलं. रवलं
त्यांनी ज्या टायमाला रवलं तेच रवलेलं आहे ना, आपण पुढे रवले. सर्वेवर बघतील त्याच्याप्रमाणे काम करतील. आपण जे आता जो पंचचा गट इथं तुटला, ऐका ना, पंचचा गट इथं तुटला म्हणलं, इथं पॉईंट दिलाय ना त्यांनी. आता मला काय घेणं नाही, सर्वे नंबर प्रमाणे वागू ना. हा, मग बरोबर आहे ना, सर्व नंबर वाजायचा. हा जसा आहे तसा करावं लागेल. बाकी विषय वाढणार. हा जो आहे ना, हे पहा, हे सर्वे हा मध्ये सर्वे नंबर आला, हा इथं खुणा केल्या, सर्वे नंबर बस याच्यावर रस्ता जाणार नाही, नाही तुम्ही सरळ नाही जाणार, सरळ नाही जाणार. पडले तुमच्या अंतर्गत जे पहिलं बॉल रवलेत ना लोकांनी, त्याप्रमाणे रस्ता मंजुरी आम्ही द्या. हो, सरकारी अधिकारी काय त्याच्या नावाने बघा. 223 220 रस्ता कुठल्या गटाला बांधाला 223 220 हां हे उत्तर आहे इकडे 205. आता इथून हा पॉईंट आता ते दाखवतात ना, ते मंदिर आमचं इथं मधली समाज, आणि हा वरचा पॉईंट यांचा पॉईंट आणि हा त्यांचा पॉईंट, ही सरळ लाईन आहे ना सर. लाईन स्टेट आहे तिरकदर नाही नाही काय तर ते आता ड्रॉइंग सरळ दिसतंय तुम्हाला. नाही नाही सरळ लाईन दिसते. ऐकून तुम्ही ह्याला हॉरिझॉन्टल जर लावलं हां 90 डिग्री विषय 90 डिग्रीचा नाही आहे. त्याच्यानंतर त्यांनी मोजणी केली त्यांचा पॉईंट आहे, यांनी मोजणी केली यांचा पॉईंट लाईन सरळ जाणार आहे. हे हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडा, फक्त एवढंच म्हणणं आहे आमचं. मधून काही करा सर्व नंबरचा नकाशा सर्व नंबर जर सरळ असेल तर त्याच्यात काय होणार, जुने सगळे डॉक्युमेंट आहेत, जरा डॉक्युमेंट बघूनच तुम्ही काम करा, बाकी काय नाही. 223 आणि 225 ना. हा नाही नाही, तुम्हाला आता सर्व नंबर दाखवतो. हा 37 आणि हा 38 उत्तर बाजूला हा पॉईंट तर हे पॉईंटपर्यंत रस्ता देतो. त्यांचं दाखवू दे, थांबा ना 2 मिनिटं, त्याला बघा ना ते. त्यांचं आहे ना, ते दाखवू द्या. कुठला आता नाही नाही असा असा बरोबर 38 सर्व नंबर इकडे आणि 37 इकडे. ते दाखवतो 3-4 वाटले हे 38 मध्ये इथून म्हणजे आम्ही हा पलीकडे तुम्ही आले पट्टी 241 पट्टी 241 बरोबर आहे ना मग. तिथून लागली ती पट्टी शेवटीपर्यंत आलेली आहे. आणि 223 इकडे पाहिजे. नाही नाही पुढे आहे साहेब. हा पण 223 पुढे हो 26 26 पुढे. हा 26 परत तुम्हाला सांगतो 200 हे काय 205 इकडे नाही पाहिजे 205 काय तर म्हणजे जाणण्यासाठी 247 क्षेत्र बित्र त्याला लागू आणि यांच्या दक्षिणेकडे बाजू तिकडे या घाटाच्या दक्षिण हो भाऊसाहेब या आज यार आता तू थांब, नको जाऊ. काय त्याला ये मला पटकेनी. ठरवली 41 आणि 42 नंतर हा एक दिशा कुठली फिक्स करा चला. भाऊसाहेब
हा सर्वे नंबरचा आम्हाला बाबा ठेवते काय आहे पुढं मागे तुम्हीच मोजण्या केल्यात मोडून टाका गेले म्हणजे भाऊ इथं दाबायचं हा पूर्ण दोन मिनिटं आहे ना फक्त एवढं इकडे बघा.
ओके निघाल. हो येणार ना. पाटील सांगा होतो तुमच्या गावाला तुम्ही आठवण पाटला सांगा. हां यातले मी जबाबदारी आहे समक्ष मी सही करणार आहे. तुम्ही कधी म्हणलं काय नाही फक्त स्टॉक येतो नाही, नाही, असं नाही मी नंतर आहे का त्या दिल नाव टाकून मी वाचून सही करा सांगितलं. तर त्यांच्या करायला झाली का दादा टोपीवाले या इकडे इकडे चला. सरपंच चाललं त्यांचं काम केलं. सरपंचचं म्हणणं आहे ना एक अर्ध्या फुटावरून देव वाचवायचा.
चला साहेब. निलेश खांडगे. आमची शेती पश्चिमेकडून आहे आणि ह्या शेतासाठी रस्ता आजूबाजूला नव्हता. पहिला रस्ता चालू होता, परंतु नंतर ते वाळू इकडून उकरल्यामुळे आणि या झाडामुळे काही रस्ता नव्हताच. इकडचे माल काढणं अतिशय अवघड होतं. परंतु आज तळपे साहेब असतील, आरदार बबनराव गावडे असतील, माजी सरपंच दिलीपराव असतील, खान साहेब, सगळ्यांच्या अशोकराव गावडे, सगळ्यांच्या संगमताने आज कुठलं भांडण नाही, तंटा नाही आणि बरोबर म्हणून हा रस्ता काम चालू आहे. साहेबांच्या कामाचा आम्ही समाधानी आहोत. चांगलं काम या ठिकाणी त्यांनी केलं आहे आणि हा रस्ता असा शेवट सगळ्यांना माल काढण्यासाठी अतिशय हा रस्ता उपयोगी पडणार आहे. नमस्ते, मी शेजारचा शेतकरी आहे. 223 गट नंबर आहे माझा. हा जो रस्ता देताना आहे ना, दिला साहेबांनी योग्य आहे, पण अगदी बावनकुळे साहेबांना आमचं सांगणं आहे की हे जे तुम्ही सर्वे नंबरचे रस्ते देताय, सर्वे नंबरचे बांध फिक्स करा आणि ते बांध जसे आहेत त्याप्रमाणे रस्ते द्या. कारण काय, विनाकारण शेतकऱ्यांमध्ये गैरसमज असतात. मोजणीच्या इतर मोजण्या, खासगी मोजण्यामुळे आत बाहेर झालेलं असतं. त्याचा ऍडव्हान्टेज घेऊन काही शेतकरी हे करतात, सर्वे नंबरचे बांधच नाकारतात वगैरे, हा प्रकार होतोय. आणि हा जो रस्ता झालेला आहे हा आम्ही 400 शेतकऱ्यांना तर फायद्याचाच आहे, पण हाच रस्ता देवगाव इथपासून अगदी घोड नदीचं वरचं टोक आहे पश्चिमे पूर्ण सरळ व्हावा. शेतपानंद रस्ता, ज्याला खरा शेतपानंद रस्ता म्हणता येईल. आता फक्त शेतकरी एका शेतकऱ्याचा रस्ता आहे. शेतपानंद रस्त्याची व्याख्या आहे त्याच्या डिफाईन होईल तुमची. त्यामुळं हा रस्ता तुम्ही इथपर्यंत झालेला आहे, हा अगदी पूर्ण घोड नदीचं पश्चिम टोक. कारण बिबट्याचं जे भय, त्यामुळे कसं होतं, असे डेड एंडचे रस्ते धोकेदायक आहेत. समजा इथं आला, एखाद्या गाडीवर थांबला, मागच्या ऊसातून बिबट्या निघला, तो कुठे जाणार? त्याकरता हे रस्ते असे शेवट व्हावेत, दोन्ही बाजूने रस्त्याला रस्ते जोडले जावेत, एवढीच अपेक्षा आहे. त्या दृष्टीनं सर्कल भाऊसाहेबांनी व शासनाने सहकार्य करावं, काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि शेतपानंद रस्त्यांनी असे डेड एंडचे रस्ते करू नका, रस्ते असे सलग होतील असे करा, जेणेकरून समजा बिबट्याचं वगैरे हे झालं तर माणसाला इतर रस्त्याने निघून जाता येईल. मी बबन खेरू दाभाडे, गट नंबर 205 आणि 225 या क्षेत्राकरता मागणी केलेला रस्ता आज सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होत आहे. आणि याचं समाधान, याचं सहकार्य तर्फे भाऊसाहेबांनी सर्व जरांडे पाटील यांच्या माध्यमातून आणि आमची चळवळ समिती, त्याच्यामध्ये कापडी साहेब, करंडे, भोर आणि लोखंडे साहेब, सगळ्यांच्या सहकार्याने आमच्या अथक प्रयत्नातून हा रस्ता ओपन झालेला आहे. याचं सगळ्यांना आम्हाला समाधान आहे. पारगाव पोलीस अपेक्षा जाधव मॅडम आणि तांबे साहेब नाही केवळ साहेब आहेत, त्यांचे आभार. सर्व कार्यकर्त्यांचे आभार. आणि तहसीलदार साहेबांनी, सचिन वाघ साहेबांनी आम्हाला जो आदेश दिला, त्या आदेशाचं तंतोतंत पालन करून या ठिकाणी हा जो काय रस्ता नवीन तयार केलेला आहे, गेल्या 2-4 वर्षापासून श्री दाभाडे यांनी हा अर्ज केला होता, परंतु वेळोवेळी
वादी प्रतिवादी यांच्यामध्ये कन्फ्युजन होऊन ह्या अर्जाला ह्या रस्ता मिळाला थोडा उशीर झाला पण तो मिळाला. याबाबत आम्हाला सगळ्यात मोठं मार्गदर्शन लाभलं महाराष्ट्र राज्य शिवपाणी क्षेत्रस्थ चळवळ श्री पवळे साहेब, त्याचप्रमाणे सुप्रियाताई साकोरे मॅडम आणि आमचे काही सहकारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आमचे अध्यक्ष श्री बबनशेठ दाभाडे, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू खान साहेब, त्याचप्रमाणे आमचे सहकारी करंडे साहेब, त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी दत्ताशेठ लोखंडे, या सगळ्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि अनेक सुनावण्या होऊन दाभाड्यांना हे प्रकरण माननीय नागरिक साहेब यांनी निकाली दिलं आणि त्याच्यानंतर त्याच्या आदेश पारित करण्याचा अधिकार माननीय श्री वाघ साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी हे दिलं. दुसरा मुद्दा या ठिकाणी असा आहे की काही इथल्या शेतकऱ्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत की रस्ते तयार करताना जे काही डंबरे बांधाचे किंवा अन्य काही सर्वे नंबरचे रस्ते ते दोन्ही शेतकऱ्यांना एकमेकाचं कन्फ्युज न होता ते रस्ते निघले पाहिजे. पण प्रकार असा या ठिकाणी की ज्या ज्या शेतकऱ्याला गरज पडते तो शेतकरी मागणी करतो, त्याच्या पुढचा शेतकरी याच्यामध्ये मागणी करत नाही, ही खूप मोठी उदासीनता आहे. याच्यामुळे झाले काय माहितीये का की एका शेतकरी मागणी केल्यावर शेजारच्या शेतकऱ्याला राग येतो, या गोष्टीचा यातून वाद उपळतात. हा प्रकार होऊ नये. शासनाने मुळात ही गोष्ट केली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी मागणी केली ना एकदा तर त्याच्यावर ते 2-3 महिन्यामध्ये शहनिशा करून योग्य स्थळपाहणी करून शासनाने त्याचा अंमल केला पाहिजे, ना की वादी आणि प्रतिवादी यांच्यात लावून दिली पाहिजे. शासनाचे अधिकार हे शासनाचे अधिकाराखाली त्यांनी ती अंमलबजावणी केली पाहिजे, जेणेकरून बाबा हा रस्ता सगळ्यांसाठीच आहे. आज या ठिकाणी 5-6 शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्यासाठी हा शेतकरी रस्ता तयार झाला नाही, भविष्यामध्ये पुढच्या शेतकऱ्याला त्याची गरज पडणार आहे. त्याच्यामुळं आता हा रस्ता केवळ ह्या 6-7 शेतकऱ्यापर्यंत न राहता तो अनेक शेतकऱ्याला फायदेशीर झाला पाहिजे, आमचं हेच म्हणणं आहे. आणि काही बिकट रस्ते जे असतात यामध्ये काय होतं, शासनाचे रस्ते असतात ते अडवले गेलेले आहेत. शासनाने एक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वादी हे सर्वसामान्य माणसाला न करता स्वतः शासनाने वादी राहावं. आणि दुसरा मुद्दा, प्रतिवादी ज्याने अडथळा निर्माण केलाय त्याला करावं, ही आमची कळकळीची विनंती आहे. शिंगवे गावचे भाऊसाहेब तलाठी यांनी सुद्धा इतकं मोठं मोलाचं सहकार्य केलंय की त्यांनी माहिती नसताना सुद्धा त्या पद्धतीने जुळून दिलंय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आले आमचे सर्व्हर जरांडे साहेब, एवढ्या लांबून ते आपल्या गाडीवरती आलेले. या सगळ्यांचं मानावं तितकं कौतुक थोडं आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या तालुक्याचे आज नवनिर्वाचित तहसीलदार साहेब, तहसीलदारांनी जर का आम्हाला ह्या गोष्टी फॉलोअप घ्यायला नसताना शिकवलं तर आम्हाला काही करता नसतं आलं आतापर्यंत. कारण का वाघ साहेबांचे लय उपकार या गोष्टीवर. वाघ साहेबांनी अजूनही भविष्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत त्यांना चॅलेंज केलं, तुम्ही माझ्याजवळ या, माझ्यापर्यंत या, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आमची एकच इच्छा आहे, वाघ साहेबांना आमचा एक याबाबत निरोप आहे की वाघ साहेब, हे अडचणीचे जे प्रश्न असतील ना त्यावेळेला तुम्ही बाकी आपल्या हक्काने या ठिकाणी येऊन आपल्या अधिकाराचा वापर करून आम्हा सर्व गरीब शेतकऱ्यांना तालुक्यातल्या रस्ते मोकळे करून ही विनंती. आमचे किरवे मेजर या ठिकाणी ते आज आपली ड्युटी सोडून या ठिकाणी आमच्यासाठी इकडे ह्या ड्युटीवर आलेले आहेत. त्यांचा बी मानावा तेवढा आभार कमी आमच्याकडनं. धन्यवाद मॅडम, धन्यवाद किरे साहेब.